हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत तो आहे प्रॅक्टिकल रिलेटेड. म्हणजे 12वीमध्ये जे प्रॅक्टिकल्स आहेत तुम्हाला प्रॅक्टिकल त्याचा 1 बाय 1 व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे. सो फर्स्ट मी प्रॅक्टिकल जे घेऊन आलो आहोत तो आहे इंटर्नल रेझिस्टन्स ऑफ सेल. आता इंटर्नल रेझिस्टन्स ऑफ सेलमध्ये कनेक्शन कसं आहे, व्होल्ट प्रॅक्टिकल कसं आहे ते आज आपण बघणार आहोत. ओके. सो पहिल्यांदा प्रॅक्टिकल आता ह्या टाईपचे प्रॅक्टिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सर्किट डायग्रॅम ही इम्पॉर्टंट आहे. त्या सर्किट डायग्रॅममध्ये सर्किट डायग्रॅम कशी कनेक्ट करायची आहे ती आज मी दाखवणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला हे सर्किट डायग्रॅम काय आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. आता हा जो आहे पूर्ण हे जे आहे ते पोटेन्शियोमीटर आहे. ओके. हा पोटेन्शियोमीटर आहे. तर पोटेन्शियोमीटरची लेंथ जी आहे ते पहिल्यांदा बघा. हा इकडनं ए आणि बी सर्किट ज्यावेळी कनेक्ट करणार पोटेन्शियोमीटर दाखवणार मी. पहिल्यांदा हा समजून घ्या. हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. आता ए पॉईंटकडनं आता लेंथ कशी फाइंड करायची. आता 0 इकडे दिलं आहे. सो 0 to 100 इकडे असणार. 101 to 200 इकडनं होणार. एक 201 to 300 इकडे कंप्लीट होणार आणि 301 to 400 अशी लेंथ आहे ही टोटल. ओके. झिगझॅग थ्रू तुम्हाला जायचं आहे आणि पॉइंटर दाखवताना इकडे ह्याच वेने तुम्हाला जायचं आहे. ओके. लेंथ समजली. आता कनेक्शन बघा. कनेक्शन जे आहे आता ए पॉईंटकडनं 3 वायर काढायचे आहेत तुम्हाला. 3 वायर का तर बघा ए पॉईंटकडनं बघा रेझिस्टन्स बॉक्सला एक गेले वायर. ए पॉईंटकडनंच कुठे गेले सेलच्या पॉझिटिव्हला गेली आणि ह्या सेलचा इंटर्नल रेझिस्टन्स फाइंड करायचा आपल्याला. अँड देन ए पॉईंटकडनंच कुठे गेला आहे सोर्स ऑफ EMF म्हणजे ह्या सेलचा पॉझिटिव्ह ए पॉईंटकडनं गेला आहे. सो ए पॉईंटकडनं तुम्हाला 3 वायर पहिल्यांदा काढायचे. ओके. नंतर आता रेझिस्टन्स बॉक्सचा सेकंड टर्मिनल K2कडे गेलं आहे. इकडे की जोडली आहे K2कडे जोडलं आहे. ओके. अगेन ह्याचा सेलचा ज्याचा आपल्याला इंटर्नल रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे त्याचा निगेटिव्ह टर्मिनल परत कीकडे गेला आहे आणि कीकडनं परत तो कुठे गेला आहे गॅल्व्हनोमीटरकडे. आता सो कीकडनं 2 वायर काढायचे. ह्या सेकंड टर्मिनल ऑफ कीकडनं 2 वायर काढायच्या. एक वायर कुठे जाणार गॅल्व्हनोमीटरकडे जाणार. एक वायर जी आहे ती सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला जाणार आणि गॅल्व्हनोमीटरचा सेकंड टर्मिनल जो आहे तो कुठे जाणार पॉइंटरकडे जाणार. ओके. पॉइंटर म्हणजे आपण जो टच करणार तो त्याला जॉकी पण म्हणतात. त्याला आपण तो कनेक्ट करायचा आणि हे झालं कनेक्शन. आता ए पॉईंटकडनं सेलकडे गेला पॉझिटिव्ह एक वायर आणि निगेटिव्ह जो आहे त्या सेलचा निगेटिव्ह कीकडे जोडायचा K1 जी आहे आणि कीचा सेकंड टर्मिनल रेओस्टॅटकडे गेला आहे. ओके. रेओस्टॅटचा व्हेरिएबल आहे. आता व्हेरिएबल म्हणजे साईडला एक ॲरो असतो. त्या ॲरोकडे तो जोडायचा आहे बी पॉईंट आणि हे सर्किट क्लोज करायचं आहे. आता हे कनेक्शन डायग्रॅम मी सांगणार कशी आहे ते. ओके. कनेक्शन डायग्रॅम ही आहे. त्यानुसार आपल्याला कनेक्शन करायचं आहे. ओके. पहिल्यांदा कनेक्शन करून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा मी सेटअप लावला आहे बघा. नंतर आपल्याला वायर जोडायचे. सो सेटअप म्हणजे डायग्रॅममध्ये जसं आहे तसं आपण ठेवलं आहे तसं आणि नंतर वायर जोडायचे. ओके. सर्किट कनेक्शन जे आहे ते आता मी जोडलं आहे बघा. पहिल्यांदा हा सेटअप तुम्हाला असा कनेक्ट करायचा आहे बघा. की कशी जोडली आहे, गॅल्व्हनोमीटर कसा जोडलेला आहे. ओके. गॅल्व्हनोमीटरचा सेकंड टर्मिनल जो आहे ओके तो पॉइंटरला जोडला आहे. हा बघा पॉइंटर जो आहे तो इकडे आहे. ओके. ब्लॅक कलरचा आहे तो पॉइंटर आहे आणि नंतर जो आहे तो हा जो दिसतोय तो पॉईंट बी आहे आणि बी पॉईंटकडनं आपण रेओस्टॅटचा व्हेरिएबल जोडला आहे आणि रेओस्टॅटचा सेकंड टर्मिनल जो आहे तो बॅटरीच्या निगेटिव्हला जो ब्लॅक कलरचा आहे तो निगेटिव्हला जोडलेला आहे आपण. ओके. आणि ह्या टाईपचं कनेक्शन तुम्हाला करायचं आहे आणि हा जो सेल आहे त्याचा आपल्याला इंटर्नल रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. ओके. हा जो रेड सेल आहे त्याचाच इंटर्नल रेझिस्टन्स फाइंड करायचा आहे. ओके. आता हे ओव्हरऑल कनेक्शन तुम्हाला पहिल्यांदा करायचं आहे आणि नंतर प्रोसेस जो आहे तो आपण बघणार आहोत. ओके. स्टार्टिंगला तुम्हाला L1 फाइंड करायचं आहे. आता L1 फाइंड करण्यासाठी बॅलन्सिंग लेन व्हेन K2 इज ओपन K2 ओपन ठेवायचा त्याचवेळी तुम्हाला L1 मिळणार. ओके. आता आपण L1 फाइंड करूया. त्याची प्रोसेस काय आहे ते आपण बघूया. ओके. स्टार्टिंगला ही जी की आहे ती K2 आहे. ओके. K2 आपण ओपन ठेवला आहे बघा. आता नंतर सेल कनेक्ट करायचं. सेलचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कनेक्ट करतोय बघा मी. आता कनेक्ट केल्यानंतर पॉइंटर जो आहे तो गॅल्व्हनोमीटरमध्ये बघायचा. पॉइंटर ज्यावेळी आपण वायरवर टॅप करणार. ओके.
आता वायरवर टॅप करतो बघा, गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन येतो. आता हे जे डिफ्लेक्शन आहे ते दोन्हीकडे द्यायला हवं. आता स्टार्टिंगला बघा इकडे आणि इकडे दोन्हीकडे देतो, नंतर टॅप करत जायचं आणि टॅप करताना आपल्याला ज्यावेळी 0 डिफ्लेक्शन मिळते तोच तुमचा बॅलन्सिंग लेन असणार. ज्यावेळी गॅल्व्हनोमीटर 0 असेल त्याचवेळी तुमचा तो बॅलन्सिंग लेन असणार. आता 0 बघा इकडे कधी कुठे येतो तो. आता झिगझॅग थ्रू आपल्याला जायचं आहे, आपण स्टार्टिंगला बघितलेलं. आता हा बघा इकडे 0 मिळतो बघा, गॅल्व्हनोमीटरमध्ये बघा, हा बघा इकडे 0 मिळतो. ओके, आता 0 जिकडे मिळतो ती लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आता ही जी लेंथ आहे, आता 0 आहे, आता लेंथ दाखवणार तुम्हाला. ओके, आता ही बघा इकडे लेंथ जी आहे स्केलवर बघायची. सो 299 आहे. ओके, थर्ड लाईनवर आहे लास्टला. सो 299 ही तुमची L1 आहे. ओके, आत्ताच आपण बॅलन्सिंग लेंथ फाइंड केली व्हेन K2 इज ओपन. K2 ची की आपण ओपन ठेवलेली. त्यावेळी L1 जो मिळालेला आपला तो होता 299. तो लिहायचा. ओके, ऑब्झर्वेशन फर्स्ट. तर सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला K2 क्लोज करायचं आहे. ओके, सेकंड ऑब्झर्वेशनमध्ये K2 क्लोज करायचा आणि रेझिस्टन्स बॉक्समध्ये हे बघा 2, 4, 6, 8 रेझिस्टन्स, मल्टिपल रेझिस्टन्स सिलेक्ट करायचे आणि आपल्याला बॅलन्सिंग लेन L2 फाइंड करायचा आहे. ओके, आता आपण L2 फाइंड करूया फॉर. ओके, स्टार्टिंगला आपल्याला K2 क्लोज करायचा आहे. ओके, नंतर सेल कनेक्ट करायची. आता सेल कनेक्ट केल्यानंतर आपल्याला रेझिस्टन्स बॉक्समधनं रेझिस्टन्स सिलेक्ट करायचे आहेत. सो स्टार्टिंगला आपण 2 सिलेक्ट करणार आहोत. आता बघा आपण ऑब्झर्वेशन टेबल 2मध्ये K2 क्लोज केलेला आणि रेझिस्टन्स सिलेक्ट केलेले 2, 4, 6, 8. त्या पद्धतीने इकडे आपल्याला 2 सिलेक्ट करायचा आहे पहिल्यांदा. सो 2 पहिल्यांदा बघा रेझिस्टन्स बॉक्समधने 2 पहिल्यांदा काढायचा, म्हणजे 2 रेझिस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. बघा 2ची की काढली आपण. आता 2ची की काढल्यानंतर आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन चेक करायचं आहे. दोन्ही साईडला डिफ्लेक्शन देतो का तो पहिल्यांदा बघायचं आहे. आता हे टॅप करताना स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंटला टॅप करायचं आहे. मग तुम्हाला तो दोन्ही साईडला डिफ्लेक्शन देणार. आता दोन्ही साईडला डिफ्लेक्शन दिल्यानंतर मल्टिपल टॅप करायचा आणि आपल्याला बॅलन्सिंग लेंथ फाइंड करायची. ती आपल्याला L2 मिळणार. आता बॅलन्सिंग लेंथ कधी मिळणार? ज्यावेळी गॅल्व्हनोमीटरमध्ये तुम्हाला 0 डिफ्लेक्शन मिळेल. आता आपल्याला 0 डिफ्लेक्शन बघायचं आहे. आता इकडे बघा थर्ड लाईनवर आहे. सो 258 आपल्याला मिळतो आहे. ओके, अशा पद्धतीने रीडिंग घेतल्यानंतर मल्टिपल रीडिंग घेतली मी. त्याच पद्धतीने 2चा घेतला आहे आपण, 4, 6, 8 या पद्धतीने घेतली आणि तो टॅप केल्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग लेंथ जी आहे L2 जी आहे ती 258, 276, 283 आणि 287 मिळतो आहे. आता हा मिळाल्यानंतर आपल्याला स्मॉल आर फाइंड करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. डायग्रॅमच्या खाली फॉर्म्युला म्हटलं आहे बघा, स्मॉल आर इज इक्वल टू L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू RB. हा फॉर्म्युलामध्ये तो L1, L2 अँड RB जो आपण रेझिस्टन्स बॉक्समधून सिलेक्ट केलेला रेझिस्टन्स त्याला मल्टिप्लाय करायचा आणि R फाइंड करायचं. ओके, आता हा जो फॉर्म्युला मी अप्लाय केला आहे आणि हे जे आहेत ते तुमचं कॅल्क्युलेशन आलेले आहेत. आता हे कॅल्क्युलेशन येताना हे जे आहेत बघा 0.3, 0.3, 0.3, 0.3 असे जर सेम आले तरच ते तुमचं करेक्ट आहे. 0.3, 0.5 पण कधी कधी येतो, 0.6 0 पॉईंटमध्येच येणार. ओके, रेझिस्टन्स जो आहे तो 0 पॉईंटमध्येच येणार. ओके, याचं लिमिट आहे. सो इंटरनल रेझिस्टन्स ह्या रेंजमध्ये येतो. ओके, सो सेम यायला हवे सगळे आणि त्यांचा नंतर मीन काढायचा आणि तो मीन काढल्यानंतर रिझल्टमध्ये तुम्हाला तो लिहायचा इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल काय आहे. ओके, हे पहिल्यांदा मी लिहितो तिकडे. ओके, कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता इंटरनल रेझिस्टन्सचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मी इकडे लिहिलं आहे आणि त्याचा मीन जो आहे तो 0.3302 हा तुमचा येतो आहे आणि तोच तुम्हाला इकडे लिहायचा आहे. ओके, किती आला आहे बघा, 0.3302 हा तुमचा इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल आहे. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. सो आय होप तुम्हाला समजलं असेल एक्सपेरिमेंट. ओके.